रामकृष्णारी नर्मदेहर। आज दिनांक 30 जानेवारी 2026 आपण आपल्या परिक्रमेतल्या 91व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करत आहोत। बाबा नीलदास सेवा आश्रम करमंडल या ठिकाणाहून। काल आपण संध्याकाळी या ठिकाणी विश्रांतीसाठी परवानगीने थांबलो होतो। सुंदर असा आश्रम आहे, छोटासा आहे पण सुंदर आहे। बाबांची सेवा करण्याची जी मनोकामना आहे या ठिकाणी ती खूप सुंदर आहे। प्रत्येक परिक्रमावासीची ते निष्ठेने सेवा करतात। चाय प्रसादी, भोजन प्रसादी, विश्रांती अशा प्रकारची सेवा या ठिकाणी ते देतात। आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला विश्रांतीची आज सोय झाली नाही, पण आपण या ठिकाणी करगंगा मैयाच्या किनारी विश्रांतीसाठी थांबलो होतो। रामकृष्णारी नर्मदेहर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर जो मुख्य मार्ग आहे त्या मुख्य मार्गाने आपण आता सरळ सरळ उजवीकडे मार्गस्थ आहोत। रामकृष्णारी नर्मदेहर, रामकृष्णारी नर्मदेहर। 8 ते 10 दिवसापूर्वी आपल्याला रोशन पिंपळे साहेबांनी 1001 रुपये आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी पाठवले होते। ते आपण या आश्रमामध्ये जमा केलेले आहेत फोनपे द्वारे। रोशन पिंपळे साहेबांचं मनपूर्वक आभार। नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात, त्यांना सदैव सुख, समाधान, शांती व उत्तम असं आरोग्य लाभो। रामकृष्ण हरी नर्मदेहर, रामकृष्ण हरी नर्मदेहर। करमंडल या ठिकाणी स्थित असलेल्या आश्रमापासून साधारण 3 किलोमीटर पुढे या मुख्य रस्त्याने मार्गस्थ झाल्यावर हे करंजिया नावाचं गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे। याही गावातून आपल्याला सरळ सरळ या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदेहर, रामकृष्ण हरी नर्मदेहर। या करंजिया गावामध्ये प्रवेश केल्यानंतर एका हॉटेलमध्ये आपल्याला चाय प्रसादीचं निमंत्रण भेटलं होतं। त्यांची चाय प्रसादी स्वीकारून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत। नर्मदा मैया आपल्या उजव्या बाजूला आहे पण खूप दूर आहे यापासून, त्याच्यामुळे या मुख्य रस्त्याने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय। हा मुख्य रस्ता साधारण अजून 80 ते 90 किलोमीटर आहे। त्यानंतर थोड्या वेळ आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा लाभणार आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला मुख्य रस्त्यानेच जबलपूर पर्यंत मार्गस्थ व्हायचंय। अशा प्रकारचाच मार्ग आता इथून पुढे आहे। बघूयात आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा किती लाभतोय ते। रामकृष्ण हरी नर्मदेहर, रामकृष्ण हरी नर्मदेहर। करंजिया गावातून साधारण 1 किलोमीटर झाले आपण या मुख्य रस्त्याने मार्गस्थ आहोत। तरी सुद्धा गाव अजून संपलेलं नाही। मोठं असं गाव या रस्त्याच्या दुतर्फा वसलेलं आहे। याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदेहर, रामकृष्ण हरी नर्मदेहर। या मुख्य रस्त्याला लागल्यानंतर किती परिक्रमावासींची गर्दी आपल्याला या मार्गावरती दिसते बघा। 7-8 परिक्रमावासी पुढे आहेत, 7-8 पाठीमागे आहेत, काही आश्रमावरती आहेत। आणि रात्री विश्रांतीसाठी साधारण 20 ते 25 परिक्रमावासी आपल्या आश्रमावर होते। त्याच्या पुढेही 3 किलोमीटरवर आश्रम होतं, पाठीमागेही 3 किलोमीटरवर आश्रम होतं। सगळ्या आश्रमांवरती 20-25 परिक्रमावासींची गर्दी होती। पण ज्यावेळेस आपण तटमार्गाने जात होतो त्यावेळेस त्या ठिकाणी कोणीच दिसत नव्हतं। आणि आताही ज्यावेळेस आपण पुन्हा तटमार्गाला लागू त्यावेळेसही एखादा अर्धा परिक्रमावासी त्या ठिकाणी आपल्याला भेटेल। बाकी सगळे या मुख्य रस्त्याने सरळ सरळ मार्गस्थ होत राहतील। रामकृष्ण हरी नर्मदेहर, रामकृष्ण हरी नर्मदेहर। या मार्गाने सरळ सरळ साधारण 12 ते 13 किलोमीटर मार्गस्थ झाल्यावर अमलडिहा हे गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे। आणि या गावाच्या अलीकडे हा जो पूल दिसतोय, या पुलाखालून एक मैया प्रवाहित आहे। ती तुडार मैया आहे। ही मैया सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन भेटते। या ठिकाणी बघा, हा मैयाचा प्रवाह आहे, हा सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन पुढे भेटतो। नर्मदा मैयाचं दर्शन होत नाही, याच मैयाला आपण प्रणाम करूयात। नमामि देवी नर्मदे नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। आणि आपण इथून पुढे मार्गस्थ होऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे दिसणाऱ्या अमलडिहा गावातून आपल्याला सरळ सरळ पुढे रुसा या गावाकडे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदेहर, रामकृष्ण हरी नर्मदेहर। अमलडिहा गावामध्ये या ठिकाणी थोडंसं पुढे आल्यावर एक दुकान होतं, छोटंसं हॉटेल आहे। त्या ठिकाणी सर्व परिक्रमावासींची सेवा हे करतात। सुनीता यादव म्हणून मैया आहेत या ठिकाणी। नर्मदेहर, सुनीता यादव म्हणून या ठिकाणी मैया आहेत। त्या मैया आणि त्यांचे पती या ठिकाणी परिक्रमावासींची सेवा करतात। संध्याकाळी आडले नडले जे काही परिक्रमावासी येतात त्यांनाही घरामध्ये विश्रांतीसाठी थांबवतात। चाय प्रसादी आणि सगळ्यांना बालभोग हे विचारतात। अशा प्रकारचं हे गुप्त आश्रम आहे।
कोणताही बोर्ड या ठिकाणी नाही, पाठी या ठिकाणी नाही. या गुप्त आश्रमाला थोडासा हातभार म्हणून आपल्याला 8 ते 10 दिवसापूर्वी आपली भाची समीक्षा हिच्या वाढदिवसानिमित्त दाजी श्री बजरंग खरमाळे यांनी 501 रुपये आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी पाठवले होते. ते आपण यांच्या पेटीएम वरती या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत. समीक्षाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर दाजी बजरंग खरमाळे यांचंही मनपूर्वक आभार. नर्मदा मैयाच्याने आपण सर्वांसाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख, समाधान, शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता याही गावातून आपण पुढे मार्गस्थ आहोत. अशा प्रकारचा हा सरळ सरळ मार्ग आहे. आपण रात्री विश्रांतीसाठी थांबलेल्या आश्रमातून कुठेही न वळता या सरळ सरळ रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत. आता थोड्या वेळापूर्वी आपण अमलडिहा या गावातील त्या दुकानामध्ये पपई प्रसादी घेतली आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अमलडिहा गावामधून साधारण 8 किलोमीटर सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी पाटणगड नावाचं हे गाव लागलेलं आहे. याही गावातून आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाटणगड गावातून साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी बघा एका पुलाचं काम चालू आहे आणि खालून एक मैया प्रवाहित आहे. ती मैया म्हणजे शिवनी मैया आहे. आपण शिवनी संगमावरती कल्पवृक्षाचं दर्शन घेतलं होतं. तिथे जाऊन ही मैया भेटते. याही मैयाला आपण प्रणाम करूयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि आपल्या परिक्रमेच्या पडावामध्ये पुढे मार्गस्थ होऊयात. इथूनही आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाटणगड या गावापासून साधारण 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी गोरखपूर हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. या मुख्य रस्त्याने आपण सरळ सरळ आलेलो आहे, कुठेही वळालो नाही. या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गोरखपूर गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीलाच एक नर्मदा परिक्रमा सेवेमध्ये आश्रम दिसतोय. त्या ठिकाणी आपण दुपारच्या विश्रांतीसाठी जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण गोरखपूरच्या गावामध्ये प्रवेश करतानाच नर्मदा सेवा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये आपण विश्रांतीसाठी थांबायला म्हणून गेलो होतो, पण तिथल्या मैयाने आपल्याला आग्रहाने भोजन प्रसादी दिली. त्यानंतर छास सुद्धा दिला आणि आता आपण त्यांची परवानगी घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गोरखपूर गावामध्ये प्रवेश केल्यानंतर जे आश्रम आपल्याला लागलं होतं त्या आश्रमात आपण जाऊन तिथं फक्त नर्मदे हर म्हटलं तर तिथल्या ज्या मैया होत्या त्या मैयांनी आपल्याला एकच प्रश्न विचारला, कितनी मूर्ती हो. कारण 1:30 वाजले होते. याचा अर्थ भोजन प्रसादीची वेळ संपलेली होती, म्हणून त्यांनी प्रश्न विचारला असेल कदाचित, कितनी मूर्ती हो. मी म्हटलं मैया मैं अकेला हूँ. तर मैया म्हटली फिर आ जाओ, कोई टेन्शन नाही, अंदर बैठ जाओ. मग आतमध्ये गेलो, बसलो. तर त्या ठिकाणी जे गृहस्थ होते त्यांनी आपली थाली काढायला सांगितली आणि आतमध्ये येऊन आसनावरती बसायला सांगितलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी भोजन प्रसादी वाढली. एका माणसाचीच भोजन प्रसादी त्या ठिकाणी शिल्लक होती. त्याच्यामुळे मैयाने हा प्रश्न विचारला होता. जर 2 असतो तर मैया म्हणाल्या असत्या, काय म्हणाल्या असत्या त्याचा तर्क आपण लावू शकत नाही, पण एक असल्यामुळे आपल्या नशिबी ती भोजन प्रसादी आली आणि आपण त्याचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होत आहोत. त्या ठिकाणी भोजन प्रसादी प्राप्त करताना त्या घरातली परिस्थिती बघितली. ते आश्रम नव्हतं, ते गृहस्थ सेवा होती, म्हणजे घरगुती सेवा ते देतात. 4 वर्षापूर्वी त्यांचा एक मुलगा होता. तो मुलगा देवाघरी गेल्यामुळे त्या ठिकाणी मैयाला असं वाटलं की आता माझ्याकडे काय शिल्लक आहे, काहीच नाही, तर परिक्रमावासींची सेवा करावी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आश्रय चालू केला. परिक्रमावासींसाठी आश्रम नव्हे तर त्या आश्रयामध्ये जे कोणी परिक्रमावासी रस्त्याने जात असतात त्यांना मैया विचारतात, त्यांची विचारपूस करतात आणि त्या पद्धतीने या ठिकाणी सेवा चालवली जाते. मैया म्हणाल्या 3 वर्षापासून सेवा चाललेली आहे, आमच्याकडून जेवढं जास्त बनेल त्या पद्धतीने आम्ही करतो. पण त्यांच्या बोलण्यामध्ये एक वाक्य आलं की यावर्षी थोडीशी हालत खराब झालेली आहे, कारण यावर्षी त्यांच्या शेतामध्ये सुद्धा जास्त पाऊस झाल्यामुळे पीक व्यवस्थित आलं नाही, उत्पन्न नाही आणि परिक्रमावासी पण यावर्षी वाढलेत. त्याच्यामुळे थोडीशी परिस्थिती बिकट आहे अशी जाणीव आपल्याला त्यांच्या बोलण्यातून झाली. त्यानंतर
आपणही ठरवलं आपल्याकडेही अशा प्रकारच्याच आश्रमामध्ये देण्यासाठी म्हणून जे दानदाते आहेत त्यांनी रक्कम पाठवलेली आहे. तर त्यातील आपण जी आपल्याला 7 ते 8 दिवसापूर्वी गुप्तदान म्हणून 1001 रुपये रक्कम आली होती, ती रक्कम आपण त्यांच्या फोनपेवरती ट्रान्सफर केलेली आहे. ज्यांनी ते गुप्तदान केलं त्यांचं मनपूर्वक आभार. आणि नर्मदा मैया चरणी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आर्थिक चणचण एवढी आहे तरी सुद्धा नर्मदा मैया त्यांच्यावरती कृपा करतात. आणि त्या मैया सांगत होत्या कि मैं कुछ नहीं बोलती, मैं एक ही बोलती हूँ कि मैया आज 10 किलो आटा कहीं से ना कहीं से तो जुगाड़ कर देना. ज्यावेळेस या ठिकाणी काही संपलेलं असतं त्यावेळेस या मैया नर्मदा मैयाकडे प्रार्थना करतात आणि कोणी ना कोणीतरी त्यांची ती प्रार्थना ऐकतं आणि या ठिकाणी सेवा आणून देतं. आणि अशा प्रकारे हा जो आश्रय आहे तो आश्रय यांचा अविरतपणे चालू आहे. आपण यांच्यासाठी सुद्धा नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात की यांचा हा आश्रय असाच चालू राहो आणि यांची सेवा अशीच अविरत अखंडपणे चालू राहो अशी आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात. आणि आपल्या परिक्रमेतल्या पडावामध्ये पुढे मार्गस्थ होऊयात. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याने डाव्या बाजूला आपल्याला सरळ मार्गस्थ होत राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत. किती सुंदर दृश्य आहे बघा. रस्ता आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला निलगिरीची मोठी मोठी वृक्ष आहेत आणि या ठिकाणून किती सुंदर निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी दिसतंय बघा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गोरखपूर मधून साधारण 5 किलोमीटर सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर कनकधारा नावाचं गाव या ठिकाणी लागलेलं आहे. या गावातूनही आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गोरखपूर वरून साधारण 9 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी रतनपूर जवळ माँ नर्मदा आशुतोष आश्रम आपल्याला मार्गात उजव्या बाजूला दिसतोय. आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आपण या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करूयात यांची परवानगी असेल तर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 91व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण सकाळी बाबा नीलदास सेवा आश्रम करमंडल या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊन साधारण 33 किलोमीटरचा परिक्रमेतला पडाव गाठून आज संध्याकाळी माँ नर्मदा आशुतोष आश्रम रतनपूर या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी परवानगीने थांबत आहोत. पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.